आज थोडंसं स्पेशल आहे कारण की मग मार्गशीर्ष नुकताच संपलेला आहे शनिवारी आणि त्यानंतर मग रविवारपासून पौष चालू झाला. हॅलो नमस्कार मंडळी, मी श्रेयास लाग या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. अरे जरा थांबा. तर आता दुपारची वेळ आहे, दुपारी आता 2 वाजलेले आहेत आणि आता माझं जेवण वगैरे करून झालं. आज थोडंसं स्पेशल आहे कारण की मग मार्गशीर्ष नुकताच संपलेला आहे शनिवारी आणि त्यानंतर मग रविवारपासून पौष चालू झाला. त्यामुळे मग म्हटलं की आज बुधवार सुद्धा आहे, मग म्हटलं चांगला दिवस आहे आणि त्यासाठी काहीतरी खास करायचं. आमच्याकडे चिकन पण आहे. चिकन बनवलंय आणि टमाटे पण आहे, पण भात नाही. पण भात कशाला आहे? मी सांगू आता. भात तर आज मी स्पेशल म्हणजे सुक्क चिकन म्हणजे तिखट करणार आहे. त्यानंतर मग चिकनचा रस्सा सुद्धा करणार आहे आणि ग्रीन चिकन जसं मी थोडंसं वाटण टाकून ज्या प्रकारे मी तुम्हाला रेसिपी दाखवली होती तर तसं करून त्यामध्ये बासमती राईस म्हणजे ग्रीन चिकन राईस करणार आहे आणि त्यानंतर भात आणि भाकरी सुद्धा असणार आहे सोबत. तर आणि त्यानंतर मग कांदा आणि लिंबू मस्तपैकी असा बेत आहे आजचा. आणि त्यानंतर थोडंसं बाल्कनीतलं काम सुद्धा करायचं बाकी राहिलेलं आहे. ते म्हणजे की थंडी पडल्याच्या नंतर ह्यावेळेस भरपूर थंडी होती, त्यामुळे मग पूर्ण तुळस वगैरे सर्व सुकून गेलेल्या होत्या आणि त्यासाठी मग म्हटलं की भरपूर कचरा असा झालेला होता. कचरा म्हणजे त्यांची पानं पूर्ण गळून पडलेली होती, तर ती सर्व साफ करायची बाकी राहिलेली आहे. तर मग जेवण वगैरे बनवायला किती वेळ लागतो हे माहिती नाही. ते झाल्याच्या नंतर श्रेयांश आणि सायशाला भरवणार आणि त्यानंतर मग जे तुळस वगैरे आहेत ते सुद्धा मला पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत आणि जे नवीन मी केसर सुकवून ठेवलेले होते ते मी रुजायला टाकणार आहे त्यामध्ये. आणि थंडीचे दिवस असल्यामुळे ते रुजून लवकर येतील की नाही आणि जास्त येतील की नाही ते माहिती नाही, पण बघूया. आता ह्या व्हिडिओला नवीन आता सुरुवात करूया. तर मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार नाहीये, फक्त मी जी तयारी सर्व करून ठेवलेली आहे. म्हणजे मला वेळ लागणार हे मला माहिती होतं आणि भरपूर घाई होणार कारण संदेश सुद्धा नाईटवरून वगैरे घरी येणार, त्यानंतर मग त्यांना भूक लागलेली असणार. तर त्यासाठी जी वाटण वगैरे करून घ्यावं लागतं. आमच्याकडे सर्व मोस्टली सर्व जेवण वाटणाचं असतं, सर्वांना माहिती असेल. तर मग त्यासाठी ते वाटण वगैरे मी सर्व करून ठेवलेलं आहे. आलं लसूणची पेस्ट करण्यासाठी हे कोथिंबीर, मिरची, आलं लसूण वगैरे ह्या सर्वची पेस्ट मी करून ठेवलेली आहे ऑलरेडी. फक्त वाटण मी भाजून ठेवले आणि ते वाटण आता मी मिक्सरला लावून त्यानंतर मग डायरेक्टच फोडणीला टाकणार, कारण फोडणीचं सुद्धा कांदा, टमॅटो आणि कढीपत्ता किंवा जिरा वगैरे ह्या सर्व खडे मसाले वगैरे सर्व मी रेडी करून ठेवलेलंच आहे ऑलरेडी फ्रीजमध्ये. तर ते सर्व मला आता फक्त चिकन आणायचं बाकी राहिलेलं आहे आणि चिकन आणल्याच्या नंतर मग ते सर्व रेसिपी मी चालू करणार आहे. तर चला आता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे माझ्या ह्या भाकऱ्या झालेल्या आहेत आणि खाली मी कुकरला भात लावलेला आहे आणि मला फक्त आता बासमती राईस करायचा आहे ग्रीन चिकन साठी. आता जवळजवळ मला 15 ते 20 दिवस झालेत आणि हा खोकला कंटिन्यू आहे. म्हणजे एवढा जास्त खोकला नाहीये, पण माझा आवाज वगैरे चेंज झालेला आहे त्याच्याने, किंवा कफ वगैरे ह्या सर्व गोष्टी जास्त आहेत. सायशाचं तर आहेत, श्रेयांशचं सुद्धा म्हणजे असं खोकला वगैरे एवढा केलेला नाहीये. तुम्ही ओवा खा, खोबरं खा, किती काही का घरगुती उपाय करा, काही केलं तर जात नाहीये. त्यासाठी एवढंच की बाहेरचं वातावरण चांगलं होणं खूप आवश्यक आहे. ते जर चांगलं असेल तर कदाचित हे सर्व रोग किंवा जे आजारपण आहेत ते सर्व कमी होतील. तर ते कधी शक्य होईल असं वाटत तर नाही, पण
आहेत, म्हणजे हे सर्व प्रॉब्लेम चालू आहेत. आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत हे आपल्याला आत्ताच ठरवायला पाहिजे. आणि एखाद दुसऱ्याने ठरवून चालत नाही. आपल्या भारतातली जी सरकार आहे तीच अशी आहे, तर म्हटल्यावरती मग त्यांच्या पुढे कोणी काही बोलू शकतं ना. तर मग एनिवेज तो दुसरा पार्ट आहे त्या सर्व विषयाचा. आपल्याला आज आपलं जे रेग्युलर जे व्हिडिओ येतात, आता खूप मध्ये मध्ये पॉज होत आहे व्हिडिओसाठी, नाहीतर अगोदर रेग्युलर असे व्हिडिओ असायचे. हा, कर. तर तिची एक्झाम वगैरे पण होती आणि नंतर मग तिच्यामुळे मग मला टाइम तेवढा मिळत नव्हता. त्यासाठी आपल्या व्हिडिओला एवढा मध्ये पॉज झाला आणि कंटिन्यू रेग्युलर जसे व्हिडिओ यायचे तसे येत नव्हते. काय पीठ दाखवायचंय? नाही दाखव, अजिबात नाही. खायचं नाही. मी भाकरी करत होती तर भाकरीचं पीठ त्याने करायला घेतलं नाही. ते सगळी भांडी त्याने वाढवून ठेवली आहेत. तर आता मी जी करणार जेवणाचं वगैरे ते वेगळं आणि ते लोक साठवणार ती वेगळी दिवसभराची भांडी. बनवते काहीतरी. ए उघडे बाबा, ए अरे हे पण उघडे बाबा, इकडे बघा, इथे बघा. असू दे ना, तुम्हाला वाटत नाही घरी असताना तुम्हाला शर्ट नाही घालायला होत. मी पाहिजे नंतर शर्ट काढून बसतो. अजिबात नको. संदेशला उघडे बाबा करून मी चिडवत होती, त्यासाठी त्यांनी स्वतःचं पटापट जेवण करून घेतलं आणि शर्ट वगैरे घालून ते पुन्हा मला असं सांगत होते की परत एकदा असा व्हिडिओ काढ. तर मग त्यांचा सुद्धा पुन्हा एकदा एक छोटासा शॉर्ट घेतला आणि त्यानंतर मग श्रेयांशला सुद्धा त्यांनी कपडे घातले, पण त्याचं असं झालं काही जेवण करून झालं नव्हतं. 31 डिसेंबर का बरं साजरा करतात? तर वर्षाच्या शेवटच्या दिवशी मित्रमैत्रिणींसोबत, फॅमिलीसोबत चिकन पार्टीची मजा, गप्पा, विनोद आणि आठवणींची धमाल उडवून देणारी कविता म्हणजे जुन्या वर्षाला निरोप देताना एकत्र येऊन खाण्यापिण्याचा आनंद लुटणे. ज्यात पारंपरिक पद्धतीची चवदार चिकन रस्सा, भात, चिकन माशांची एकत्र सोबत केलेली बरीच मोठी मेजवानी आणि त्याचसोबत बेसूर बेधुंद गायलेली गाणी आणि जुन्या आठवणींचा पूर्ण समावेश असतो, जी नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी म्हणून आनंदात साजरी केली जातात आणि मागच्या सर्व गोष्टी मागे सोडून एक नवीन उमेद घेऊन नव्या वर्षाची सुरुवात केली जाते. म्हणजेच 31 वर्षाचा आनंदाचा दिवस, बरोबर ना? इथली सर्वच फुलं एकदम अशी तोडलेली नाहीयेत, कारण की अगोदरची जी होती ती खूप अगोदर, म्हणजे जवळजवळ 20-25 दिवस झालेले होते त्यांना आणि ती खूप खराब अशी झालेली होती, सुकलेली होती. त्यामुळे मग ती 3 फुलं होती ह्याच्यावरती, जी सर्वात मोठी होती ती फुलं तोडली आहेत. बाकीची ही आहे ती अजून, हे सुद्धा नवीन आहे हे दोन्ही, आणि ते खाली जे आहे ते फक्त पूर्णपणे व्हाईट झालेलं आहे. तर आता हे सुद्धा आता सुकल्याच्या नंतर मग काही दिवसांनी मग ती तोडेल, कारण की तेवढं मन होत नाहीये फुलं पूर्णपणे तोडून टाकण्याचा. तर ही जी आपली तुळस आहे पूर्णपणे सुकलेली, ह्या दोन्ही पण तुळस सुकलेल्या आहेत, मोठ्या झाल्यात पण पूर्णपणे ह्या सुकलेल्या आहेत, कारण की मग त्यामध्ये थोडासा गॅप सुद्धा झाला, आम्ही सुद्धा इथे नव्हतो त्यासाठी. आणि आता हे सर्व काढायचं म्हणजे माझ्या जीवावरती आलेलं आहे. तर आज आपल्याला बाल्कनीची पूर्णपणे साफसफाई करून घ्यायची आहे. गुलाबाचं आणि मोगऱ्याचं जे झाड आहे ते व्यवस्थित आहे अजून तरी. तुळस माझे भरपूर खराब झाले दोन्ही सुद्धा, कारण की मग बरेच दिवस झाले, इथे थोडासा गॅप सुद्धा झालेला. मी सांगितलं तसं आम्ही तिकडे वसईला गेलो, त्यानंतर गावी सुद्धा गेलेलो. तर गावी गेल्याच्या नंतर ज्यावेळी आम्ही इकडे आलो त्यानंतर मग तरी सुद्धा ते व्यवस्थित होते, छान जगले वगैरे अशी तुळस. त्यानंतर मग आम्ही महिनाभरासाठी तिकडे मम्मीकडे गेली,
कारण की मग बाकी दुसरं संदेशला कुठे सुट्टी नसल्यामुळे कुठे जाता येत नाही आणि सायशा श्रेयांश भरपूर कंटाळून जातात एका जागेवरती राहून आणि त्यासाठी त्यांना थोडंसं एन्जॉय म्हणून मग आम्ही गेलेलो. त्यानंतर मग संदेश कामावरती जायचे पण त्यांनी कधी पाणी टाकलं नाही टाकलं तर मग ते त्यांचं एवढं लक्ष नसायचं कारण की मग त्यांना 12 तासाची ड्युटी आहे आणि डे नाईट फर्स्ट वगैरे त्यांना जेव्हा बोलवतील त्यावेळी जावं लागत होतं. तर मग त्यांना तरी तेवढा वेळ मिळाला नाही की म्हणजे घरची सगळी बाकीची पाणी भरणं वगैरे ह्या सर्व गोष्टी करून जेवण करणं वगैरे करून मग झाडांना वगैरे रोजच्या रोज पाणी घालतील तर मग त्यांचं सुद्धा थोडंसं त्यामध्ये गॅप झाला. त्यामुळे हा तुळस जे सेकंड टाइमला जी ही आता सुकली ती पूर्णपणे सुकून गेलीत आणि त्याला थोडेसे असे कीड सुद्धा लागलेली. एक तर तुळस पूर्ण मरून गेली आणि ह्या ज्या 3 तुळस आहेत त्या पूर्ण सुकून गेल्यात. आणि मी ज्या तुळशीचे जे केसर आहेत ते मी काढून ठेवलेले होते तर मग हे एवढे केसर आहेत हा पूर्ण पिशवीमध्ये भरलेले आहेत. तर आता ह्याचं जे काही माती कारण की वर्ष झाला आणि ती मी माती थोडी सुद्धा चेंज केली नव्हती किंवा त्यामध्ये कोणतं कंपोस्ट वगैरे ते सर्व घातलं नव्हतं त्यासाठी ती माती सुद्धा थोडीशी जुनी झालेली आहे. तर मग ती माती सुद्धा काढून मग मी ती चेंज करणार आहे. थोडीशी मिक्स करेन कारण की माझ्याजवळ नवीन माती आहे जी मी ऑर्डर केलेली होती मेशोवरून. तर मग ती माती आहे ती माती आणि ह्या मातीमध्ये थोडंसं मिक्स करेन ज्यामुळे तुळस पुन्हा व्यवस्थित अशा बहरून येतील. आणि त्यानंतर मग बाकीच्या झाडांना सुद्धा ॲलोवेराच्या किंवा ह्या मोगऱ्याच्या झाडाला सुद्धा मग ती माती नवीन असलेली माती थोडी थोडी घालेन. आणि मोगरा आपला खूप छान असा फुलतोय दिसत असेल कदाचित आपल्याला. तर मग त्याला एक दोन अशी फुलं येतच आहेत. तर मग आता हा मोगरा वगैरे मी कट करणार नाहीये कारण की मग कट केलेल्या फांद्या थोड्याशा जाड असायला पाहिजेत तरच त्या जगतात नाही तर मग तशाच मरून जातात. त्यामुळे मग मी मोगरा एवढा कट करणार नाहीये. बाकी गुलाबाचं फक्त जे वरचे जे तुरे येतात थोडेसे जे जुने झालेले असतील मग ते कट करणार आणि त्यानंतर ह्या पूर्ण तुळस सर्व मला काढून टाकावे लागणार आहेत आज. इथली बाल्कनी तुम्ही आता बघू शकता जी बेडरूमची बाल्कनी आहे ती पूर्णपणे व्यवस्थित क्लीन करून झालेली आहे. आणि एका साईडची जी फळी होती ती थोडीशी खाली पडली त्यामुळे मग आता ती आणावी लागणार आहे. हे तुळशीचे आता सर्व काढून झालेले आहे एका कुंडीमधलं आणि त्यामध्ये नवीन पेरलेले सुद्धा आहेत फक्त पाणी टाकायचं बाकी आहे. ते आता एवढे तुळस निघाले त्यामधले. ही जी काढलेली आहे ती तुळशीतली माती आणि ही जी नवीन आहे कंपोस्ट आहे यामध्ये सर्व मिक्स आहे. फायनली आपलं आता सर्व झाडं वगैरे काढून झाली त्यानंतर बाल्कनीतली सर्व साफसफाई करून झालेली आहे. मी 2 वाजता साफसफाई करायला घेतलेली होती कारण बरेच दिवस झाले पूर्ण थंडीचे दिवस पूर्ण निघून गेले. खूप दिवसापासून असं चाललं होतं खूप दिवसापासून ते मी तुळशीची झाडं बघत होती की सुकत चालली आहेत पूर्णपणे पण मला ते साफ करता येत नव्हतं आणि भरपूर दिवस आज करेन उद्या करेन आज करेन उद्या करेन असे दिवस वाढतच चालले होते. तर फायनली आजचा तो दिवस आला आणि त्यानंतर मग कामं वगैरे लवकर झालेली होती आणि संदेश घरी असल्यामुळे मग थोडीशी मला हेल्प सुद्धा झाली हे सर्व साफसफाई करण्यासाठी कारण की साफसफाई मी स्वतःच केली पण श्रेयांश आणि सायशाला मग त्यांनी सांभाळलं. तर मग त्यासाठी मग आज साफसफाई झाली. 2 वाजता करायला बसलेली होती आता बरोबर 5 वाजलेले आहेत. 2 ते 3 तास मला बरोबर लागले इथे साफसफाई करण्यासाठी आणि आता तुम्हाला बाहेरचं पूर्ण दाखवते बाल्कनी मधलं की मी कशा प्रकारे सर्व साफ केलेलं आहे ते. तर आता ही जी तुळशीची एवढी झाडं आहेत बघून जीवाला लागतंय खूप कारण की भरपूर मोठी झालेली होती ही झाडं आणि ही पूर्ण पिशवी भरलेली आहे. तर हे सर्व टाकून देणार आहे. त्यानंतर मग हे त्यांच्या कामावरचं आहे कंपनीतलं आणि त्यानंतर मग ही जी पिशवी तुम्हाला दिसते ही पूर्ण खेळण्यांनी भरलेली पिशवी आहे. तर मी साफ करायला गेलेली पण त्यामधलं मी विचार केलेला की खराब झालेली खेळणी मी टाकून देईन पण त्यातली सगळी चांगली निघाली खेळणी आणि ती पिशवी परत तिथेच राहिली. त्यानंतर हा सिलेंडर बाकी सर्व इथे व्यवस्थित छान असं साफ करून घेतलं आहे. त्यानंतर इथे हे जे ॲलोवेराचं झाड आहे ह्याला थोडासा स्पेस नव्हता त्यामुळे मग थोडंसं ह्या साईडला करून घेतलं. इथली जी कुंडी आहे ती मी तिथे काढून ठेवली त्यामध्ये थोडीशी माती टाकली. ह्याच्यामध्ये मी हे आणि ते जे आपल्याला बाल्कनीत दिसत असेल ती एक कुंडी
तर ह्या 2 कुंडींचं काम मी आत्ता केलेलं आहे. ह्याच्यामध्ये सर्व जे तुळशीचे बियाणे वगैरे होते माझ्याजवळ एक्स्ट्रा ते मी पेरून त्याला पाणी वगैरे खत वगैरे टाकून घेतलं आहे. त्यानंतर हे जे गुलाबाचं झाड आहे तर मग ही खूप छान अशी अजून तरी फुलं आहेत, त्यामुळे मग ही तोडली नाही. आणि अजून काही थोड्या दिवसातच म्हणजे 4-5 दिवसातच ते सुद्धा कट करेन सुकल्यानंतर. त्यानंतर आपला हा मोगरा जो मी सकाळी दाखवला, तर ह्यांना सुद्धा मी थोडीशी माती मी इथे खाली मुळाला टाकून घेतली आहे. त्यानंतर आपली आता बेडरूमची बाल्कनी आता अशी दिसतीये. इथे काहीच असं बाहेर दुसरं असं ठेवलेलं नाहीये, पूर्ण क्लीन झालेली आहे. आणि हे जे आहेत हे तुळशीचे बियाणे पेरलेले आहेत मी ह्याच्यामध्ये. तर आता आमचं जेवण सुद्धा झालं. त्यानंतर मग तुम्हाला मी रेसिपी ते सर्व दाखवलं. तुम्हाला ते कसं वाटलं जेवण वगैरे. तर आणि त्यानंतर मग आज तुळस वगैरे जे मी काढलेले होतं तर ते सुद्धा मी आज साफसफाई पूर्ण केलेली आहे. तर ते तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि बऱ्याच दिवसानंतर आज मी व्हिडिओ केलेला होता, तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा. तोपर्यंत आपण असंच भेटत राहू पुढच्या नवीन छान व्हिडिओसहित सकाळी 11 वाजता. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय. खरंच आज खूप मजा आली. अशा प्रकारे 2025च्या ह्या वर्षातला हा शेवटचा दिवस म्हणजेच 31st चा दिवस.